आणि फ्रंटलाईन गोलंदाज जयेश. अंपायर्स कॉल. 6:51 पहिला चेंडू पडतोय 6:51 ला. मॅच ऑन. लेट्स प्ले. ओ हो शॉट ऑफ गुड लेन. बॅकफुटला जाऊन कटकाचा प्रयत्न होता तिथे. पहिला चेंडू तिथे वेगाने गेला. तुषार बीट झाला. सूरज स्ट्राईकला. करेक्शन करा, सूरज स्ट्राईकला आहे, नो प्रॉब्लेम. ओमसाई आंबेले विरुद्ध जय हनुमान नढई असा सामना इथे पेश होतोय. तिसरी रजनी आदर्श चषकाच्या निमित्ताने. ड्राईव्ह केलाय, लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोकारून. इट्स अ फॅन्टॅस्टिक ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स फॉर द फोरर्स. पहिला चौकार येतोय सूरजच्या बॅटमधून. आदर्श चषकाने मनाचा पहिला चौकार सूरजने मारलाय. बॅकफुटला जाऊन नच केले तिथे. चेंडू ट्रॅव्हल ते शॉर्ट थर्ड मॅनला. एकही धाव नाहीये. धाव संख्या 4. सूरज ऑफ द मार्क. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज जयेश. जबरदस्त थक्क करणारी ही स्पर्धा पाहतो आपण. क्रिकेटचा वर्ल्ड कप मुरबाड तालुक्याची अनबान शान. तीच परंपरा, तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती, तीच एकात्मता आपल्या धानिवली गावाच्या वतीने पाहतोय. ऑन द विकेट. लॉफ करायचा होता तिथे. ब्लाइंड शॉटचा प्रयत्न. कुठल्या पद्धतीने चेंडूला रीड न करता फटका मारण्याचा प्रयत्न केला बॅट्समन सूरजने. 4 चेंडूमध्ये 4च धाबा इथे केलेल्या आहेत. चौकार आला परंतु त्यानंतर धाबांची गती इथे रोखली गेलेली आहे जयेशकडून. थोडेसे उशिरा आल्या कारणाने नडे संघाला इथे पेनलाइज केलंय. कालच आम्ही अनाऊन्स केलं होतं. ओहो राऊंड लेग दांडी गोल. क्लीन बॉल फलंदाज सूरज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. नक्की दरवर्षीची परंपरा जोपासली आमच्या आदर्श धानिवलीने. या ठिकाणी सूरजने अगदी आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला. कुठल्या पद्धतीने त्याच्या मनाचा त्यांनी ब्रेक लावला नाहीये. द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न केला. नक्की त्याला काय करायचं कळलंच नाही. आपण जेव्हा रिप्ले बघितलं तेव्हाच कळलं की एक्झॅक्टली स्वीप करायचं होतं की ड्राईव्ह करायचं होतं. आणि बॅट्समन एक धाव काढताना खेळपट्टीवरून धावू नये ही सुद्धा काळजी घ्या. पंच सुद्धा सांगतील मध्ये मध्ये. 1 डाऊन बॅट्समन मध्ये येतोय. तुषारच्या सोबतीला नितीन. धाव संख्या 4. एक गडी बाद टीम जय हनुमान नढई. गोलंदाज जयेश. ड्राईव्ह केल्यावर पिच चेंडू. बॅक टू द बॉलर. पास ड्राईव्ह तिथे मिड ऑन आला. डायरेक्ट फेकी झाली आणि काय झालंय फलंदाज रनआउट होतोय. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय. रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद. मिळून गावी ह्या सोहळ्याची थोरवी. तारे जगती कित्येक मान्यवर जसे नभातील रवी. स्वागताच्या शब्दांनी व्हावा प्रारंभ ह्या सोहळ्याचा. आणि ह्या सोहळ्यातून सुरुवात व्हावी इतिहासाची नवीन इतिहास घडवलाय आमच्या आदर्श धानिवलीने. आणि 33व्या पर्वामध्ये आपण गर्वाने प्रवेश करत असताना ही तिसरी रजनी इथे पेश केलेली आहे. सामना क्रमांक पहिला सुरू आहे 3ऱ्या रजनीतला. आणि इथे पाहतो आपण की बॅटिंग करतो संघ जय हनुमान नढई. त्या संघाचा दुसरा गडी बाद झालाय. एकच चौकार आतापर्यंत पाहिलं आपण. पहिलं षटक समाप्त झालं. 5 षटकांचा मुकाबला. आमच्या मंचावरची के सर सुद्धा आहेत. अजितजी राणे सुद्धा आहेत. सर्व आयोजक मंडळ चंदूदादा राणे, भाऊसाहेब, वामनजी भोईर, सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रत्येकाने इथे अथक मेहनत केली आहे या स्पर्धेसाठी. त्यांनी सुद्धा परंपरा जोपासली आहे. त्यांची सुद्धा इच्छा, त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द इथे पणाला लावली आहे. आणि त्याच कारणाने इथे आपण याची देही याची डोळा हा क्रिकेटचा वर्ल्ड कप पाहतोय मुरबाड नगरीमध्ये. यावेळेला पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. पंच तिथे पाहत आहेत, निहाळतायत.
कुठल्या पद्धतीने तिथे अपील नाहीये आणि इशारा सुद्धा नाहीये. डॉट चेंडू निघाला. पंच महेंद्र भवर सर आणि शेखर हिरगुडी सर पाहतोय. तिसऱ्या पंचांसाठी आज आपले संस्थापक जेपी पॅनलचे जय पवार सर दाखल आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पूर्ण भारतामध्ये ज्यांचं पॅनल कार्यरत आहे, पालघर असो, गुजरात असो, चंदीगड असो, पंजाब असो, चहू बाजूला ज्यांची अंपायरिंग खूप श्रेष्ठ गणली जाते असे पंच पॅनल जेपी. जबरदस्त पंचगिरी, जबरदस्त पॅनल मीन्स जेपी पॅनल. डेड बॉलचा इशारा. षटक क्रमांक दुसरं सुरू करते गोलंदाज ऋषी. पहिल्या षटकामध्ये धावा चौकारच्या रूपामध्ये 4च आल्या. 5 षटकांचा मुकाबला इथे पेश करतोय. कालपेक्षा आज थोडीशी लवकर सुरुवात झाल्यासारखी वाटते आपल्याला आणि चांगली गोष्ट आहे म्हणू शकतो आपण. ड्राईव्ह केलाय, चेंडू पायात होता, वाईडीस मिडॉनला का ट्रॅव्हल झाला, फेकी खराब होती, नेम तिथे अगदी वाईड होता. एक धाव तिथे पूर्ण झाली. सन्मानी आमचे लाडके मित्र योगेश सेठ बनकरी, साई एंटरप्राइजेस कांबा, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. त्यांच्याकडून सुद्धा 3 चौका 3 षटकांसाठी डॉक्टरांचाच आपण इथे उल्लेख करतो की ज्याने अनेक खेळाडूंना मोठमोठी बक्षिसं दिली. 1100 रुपये, 1111 रुपये, 3 चौकार, 3 षटकार आणि मिडल ओव्हरसाठी. त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया. योगेश सेठ बनकरी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. योगेश बनकरी साहेबांची सुद्धा एक स्पर्धा येणार होती, पण अजून त्यांचं डिक्लेरेशन नाही आहे. नाईट फॉर्मॅटमध्ये KGPLच्या गोविलीच्या मैदानामध्ये त्यांची स्पर्धा येणार आहे असं माहिती मिळाली आहे. हो, खूपच स्लोवर वन, अकुट टप्प्याचा चेंडू होता, तिथे नीटचं उचलता आला नाहीये आणि बघा खराब फेकी, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा लुटल्या जात आहेत. किती मोठी संधी होती बॅट्समनला, पण तो बॅट्समन आधीच त्याची मनधारणा अशी होती की मला फटका पूल करायचा आहे, परंतु चेंडू तितक्या वेगाने आला नाही आणि त्या कारणाने फक्त ढकलण्यात आलं. त्या दरम्यान खराब फेकीमुळे धावा मिळाल्या 2. धावसंख्या 7 वर आपण पाहतोय. 7 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद. 1.5 षटक झाले. 1.3 षटकाची समाप्ती. नितीन खेळतोय, बाबू खेळतोय. आमच्या आवाजाची काळजी घेतात डीजे एजेस. जबरदस्त साऊंड सर्व्हिस फ्रॉम धानिवली. इथे उडवण्याचा प्रयत्न होता. हाईट फॅक्टर सांगत असताना महेंद्र भवर सर, काल सुद्धा महेंद्र भवर सरांनी चांगली बाईट दिली. आज सुद्धा आम्ही बाकीच्या 2 पंचांशी बोलणार आहोत. जेपी तर आलेत, त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही, ते सुद्धा स्पर्धेबद्दल म्हणतीलच. अजित राणे सुद्धा आज बरंच काय सांगणार आहेत स्पर्धेबद्दल. त्यांच्या भविष्याचं नियोजन सुद्धा सांगणार आहेत की पुढच्या वर्षी अजून काय असेल. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये सुरू झाले ते कन्सेप्ट सुरू आहे. पुढे सरकला आणि तिने ड्राईव्ह केलाय, मिड ऑन वेगाने येतोय, फिल्डिंग करेन, पैकी करेपर्यंत एकच धाव तिथे लुटली जाते. एक चौकार वगळता मोठी धावसंख्या होत नाहीये. मस्त पद्धतीने बॉलिंग करतायत. टॉस जिंकला आतापर्यंत त्याने जो निर्णय घेतला आंबेले संघाने तो अगदी योग्य सिद्ध करत असताना टीम आंबेले, ओम साई आंबेले विरुद्ध जय हनुमान नडी. पुढच्या सामन्यासाठी आपण तत्पर राहा. आला सर आम्हाला रिपोर्टिंग करा. साई समृद्धी मानिवली विरुद्ध न्यू यंगस्टार कोराळे ब. चंदूजी राणे सुद्धा चहू बाजूला, वामनजी भाईर भोरी सुद्धा चहू बाजूला मैदानाचं निरीक्षण करत असताना इथे आगळा वेगळा फटका. असं वाटतं की बॅटर्सचा रिव्ह्यू सर प्रॅक्टिसच नाहीये, फक्त प्रवेश घेतला आदर्श चषकामध्ये आणि त्यांचा तितका कॉन्फिडन्स दिसत नाही अजिबात. बघा कसे फटके मारतायत. लुजर चेंडू मिळतात परंतु त्याचं एनकॅशमेंट केलं जात नाहीये, धावा पुढे जात नाहीयेत. त्याच कारणाने पहिलीच मॅच आज असं वाटतं की लो स्कोरिंग असेल आणि कालची पहिली मॅच हाय स्कोरिंग होती. 74 धावचं लक्ष होतं. हा बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. धन्यवाद कॅमेरामॅन. अभि कामत दाखवतात आम्हाला इथे. मी मनोज कारे, माझ्यासोबत याला दीपीर बिराडे सर, अजितजी राणे आणि रोनक आहे आणि बाजूला आमच्या आवाजाची काळजी घेणारे डीजे मास्टर सुद्धा आहेत. मल्हारी सुद्धा आले. पाणी सेवा घेऊन श्यामजी भोईर आले. आपलं हार्दिक स्वागत. चंदू दादा, सबके बंधू मिस्टर चंदू, नो डाऊट ॲज इट इज. त्यांचा शब्द माझ्या मनातच राहिला. पहिल्या दिवशी म्हणाले की सर ॲज इट इज. मी म्हणतो की मोर दॅन ॲज इट इज. त्यांचं नेहमी संकल्पना असते. एवन जोडी आहे ना, अजित राणे सोबत ते नेहमी असतात. अजित राणे क्वालिफाईड आहेत, अदानीमध्ये काम करतायत. साधी गोष्ट नाही. अदानीने अक्षरशः भारत देशात ताब्यात घेतलाय. अजित राणे बहुतेक येणार काळामध्ये मुरबाड ताब्यात घेतील. 8 धावसंख्या, 2 गडी बाद, 2 षटक समाप्त. तिसरं षटक जयेश सुरू करतोय. राऊंड विकेट ड्राव केलाय, लॉफ्ट केलाय, लॉफ्ट मिडाच्या डोक्यावरून वाईडिस लॉंगन तिथे सज्ज आहे. वेगाने फेकी करतो. 1 धाव इथे लुटली जाते
आदर्श चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज मंगळवार आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आमच्या प्रेक्षक गॅलरीज खचाखच भरतील याबद्दल नो डाऊट. खूप मजा. मागच्या 2 रजनीमध्ये ही तिसरी रजनी आहे. 8 रजनीची स्पर्धा साकार करणं साधी गोष्ट नाहीये. भलं मोठं धनुष्य उचलले आमच्या आदर्श धानिवलेकरांनी आणि त्यांना सामर्थ्य लाभलंय. पांडुरंग आणि बप्पाचं सामर्थ्य लाभलेलं आहे. मिड ऑफच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफला कव्हर केलं जात आहे. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं जातं. रिस्क घेत नाहीत फलंदाज. कदाचित त्यांच्या मनात असं असेल की 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आम्ही अतिक्रमण करू, आक्रमण करू, हमला करू. आता धावसंख्या ती दुसऱ्या अंकामध्ये 10 वरती 2 गडी बाद. सन्माननीय मदनजी तरे साहेबांचं आगमन झालंय. या आपलं हार्दिक स्वागत मदनजी तरे. हो विकेट किपरला तिथे चान्स होती. लेग बायचा इशारा शेखर सरांचा. एका धावेने धावसंख्या डबल 1. 11 वरती आहे. 2 गडी बाद. कालच्या दिवसात सुद्धा दिपवीर सरांनी सुंदर साथ दिली. टॅलेंटेड समालोचक. जिथे कमी तिथे आम्ही अशी हमी देणारे ते एकमेव व्यक्तिमत्व आपल्या मुरबाडचे. स्कोरिंग सुद्धा सांभाळतायत, कॉमेंट्री सांभाळतायत, सर्व गोष्टी सांभाळतायत. येणाऱ्या काळामध्ये ते इव्हेंट मॅनेजमेंट पूर्ण ताब्यात घेतील असं वाटतंय. मल्टी टॅलेंटेड पर्सन. आणि आमचे तबला असो, मृदंगमणी असो, सर्व काय वाजवणारे सुनील शेळके सर सुद्धा जॉईन झालेत. ते सुद्धा मल्टी टॅलेंटेड. त्यांच्या सोबतीला आम्ही जर आहोत तर आम्हाला सुद्धा त्यांचा स्पर्श लागतो आणि मग आम्हाला सुद्धा मल्टी टॅलेंटेड बनावं लागेल सर. अन्यथा आमची काय खैर नाहीये. हा ड्राईव्ह केलाय बॅट अँड पॅडच्या मधून. गोलंदाज फेकी होतोय. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतोय. पंचाचा बोर्ड आकाशामध्ये. काय नेम केलाय. 0 सेकंड मध्ये चेंडूला कलेक्ट केला, फेकी केली गोलंदाज जयेशने आणि जबरदस्त तिथे तिसरा धक्का दिला रनआउटच्या माध्यमातून. फलंदाज बाद. वामनजी भोईर साहेबांची स्विफ्टची गाडी चावी पडलेली आहे. तर कोणा सापडली असेल तर आजूबाजूला बघा. सापडत असेल तर चेक करा प्लीज. जरा मिळाली तर बरं होईल. वामनजी भोईर साहेबांची कारची चावी. या जेपी सर वेलकम वेलकम. आप आए बाहर आई गई, खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई. वेलकम वेलकम. जयदादा पवार फ्रॉम चिंचपाडा कल्याण. हो उचली घेणारा चेंडू विकेट किपर कडे जातोय. सहज पद्धतीने जातोय. कुठल्या पद्धतीने ते धाव मिळत नाही. 3 षटकाची समाप्ती. फक्त 4.33च्या रन रेटने धावसंख्या झाल्या 13. 3 गडी बाद टीम जे हनुमान नडई. अजून 2 षटक शिल्लक आहेत. कदाचित 30च्या आसपास जाण्याचा टार्गेट पूर्ण करावा लागेल जेणेकरून चांगली फायटिंग होईल. पण तू बघायचं आहे पुढच्या 2 षटकामध्ये धावांची मजल कुठपर्यंत जाईल. जाऊया डीजे एजेस कडे. तर इथे बक्षीस आलंय तुळशीदास धुमाळ फ्रॉम कोराळे यांच्याकडून जयेश पवारसाठी. ते बक्षीस पाठवले सुद्धा 500 रुपयाचं. चंदूदार राणेंच्या मोबाईलवरती पाठवलंय. जयेशसाठी 500 रुपये आलेत आणि इथे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये लावतायत.
भाऊशेठ दळवी. ओके, वेलकम वेलकम. कट करायचा प्रयत्न होता इथे, चेंडू उचलून घेतोय, पंचांनी वाईट इशारा केलाय महेंद्र सरांनी. धावसंख्या 15 वर 3 गडी बाद. आतापर्यंत चौथं षटक सुरू असताना पाहतो आपण हनुमान नडे संघ बॅटिंग करतोय. पहिला सामना आज प्रेक्षक काहीसा फ्लॉप वाटतोय, तो हरकत नाहीये. लो स्कोरिंग मॅच सुद्धा हाय व्होल्टेज बनवू शकते. ती क्षमता आपल्याला कळेल पुढच्या इनिंगमध्ये काय असेल ते. ओके, भाऊसेठ दळवी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. ओहो, उडवलाय आणि भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या वरून. पहिला षटकार या आजच्या रजनीचा पेश केलाय, सिक्सर. आदर्श चषक देख के सब हैरान हो गए, दिल धडकने लगा सबका. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये हलचल निर्माण झाली आहे. स्पर्धा पाहून, स्पर्धेचं नियोजन पाहून, स्पर्धेचं अगदी दिमागदार सोळा पाहून सर्वांचं मन इथे व्याकुळ झालंय आणि या व्याकुळवाणी षटकार ठोकलाय. बराच वेळ इथे गरज होती या षटकाराची आणि षटकार ठोकला इथे नितीनने. धावसंख्या पोहोचवली आहे षटकाराने. खेळाडू कक्षात विनंती, आपण आतमध्ये बसा. खेळाडू कक्षामध्ये प्लेयर बाहेर यायचं नाहीत. याच्यापुढे आम्ही न सांगता 2 धावाची पेनल्टी देऊ, लक्षात घ्या. मागचे 2 दिवस तुम्हाला अनाऊन्स करतोय. प्लीज तुमच्याशी कक्षा आहे, कमी काय पडलं असेल तर खुर्च्या तुम्हाला अजून आम्ही पुरवू, पण तुम्ही बाहेर येऊ नका. ओ, अप्पर कटचा प्रयत्न होता, पंच पाहतायत तिथे डॉट निघालाय. धावसंख्या 21, 3 गडी बाद, 3.3 षटकं. करवल्याचे तुषार धुमाळ साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय जयेश पवारसाठी. वेलकम तुषार धुमाळ, ज्याने मागची स्पर्धा MGPL ची जिंकली. येस, बॅटची कट स्टिअर केलाय. चेंडू जातोय डीप फॉर्मॅटला वेगाने, दान दान करत 1-4. कोणाला माहिती नाही, सर्वांना माहिती आहे ते येत आहेत फायनलला. आणि योगेश वाघ जर सोबतीला असेल मग काय ती जुगलबंदी असेल. योगेश वाघने पण यावं असं आमची विनंती आहे. वेलकम दशरथ दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक वेळेला आम्ही भिवंडीमध्ये सुद्धा असतो दशरथ दादा पाटील यांच्यासोबत. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ते येतात आपल्या स्पर्धेमध्ये शेवटच्या फायनलच्या दिवशी. वेलकम फ्रॉम करावे, नवी मुंबई, नेरूळ, दसराजी पाटील ऑन 13 एप्रिल. धावसंख्या 26, 3 गडी बाद. अजून 7 चेंडू शिल्लक येतात इनिंगमध्ये. करण षटक हाताळतोय. ओमसाई आंबेले संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. आतापर्यंत निर्णय त्यांच्या बाजूनेच आहे, कारण त्यांनी मोठे फटके मारू दिले नाहीत. धावसंख्या सुद्धा फार मोठी नाही झाली. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केला, फक्त हलक्या हाताने दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर आहे मिड विकेट ऑर्थोडॉक्सला, फेकी करतोय. गोलंदाजाकडे होत असताना बेल सुद्धा ब्लिंक झाले, परंतु त्या दरम्यान व्यवस्थित पद्धतीने पोहोचला तिथे फलंदाज पप्पू. नितीनच्या बॅटमधून या 2 धावा. धावसंख्या हनुमान नडे संघाची 2 पुढे जात असताना आपण पाहतोय 28 वर. 28 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. पहिला डॉट, त्यानंतर 2 लागोपाठचे वाईट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर डॉट, 4, 1, 2 असा लेखाजोगा आम्हाला रोनक आणि दीपीर सांगतायत. बघा, हे आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. आंबेलेचे हे व्हाईट आणि लाल ड्रेस परिधान केलेले खेळाडू. प्रत्येकाचं इथे क्रिकेटचं परफॉर्मन्स आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, क्रिकेटचं सौंदर्य लुटायला मिळणार आहे. लाल रंग धोक्याचा आहे असं आमचे प्रथमेश सर सांगतायत. लाल रंग म्हणजे आपल्याला स्पीड ब्रेकर लागायला लागतो. लाल रंग दिसला की आपल्याला ब्रेक लावून गाडी थांबवावी लागते. पण इथे बघायचं आहे, लाल रंग हा समोरच्याला थांबवू शकतो प्रथमेश सर, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. समोरच्याकडे आहे तो येलो ड्रेस आहे, लेमन ड्रेस आहे. पाहू शकता आमचं हे व्यासपीठ भव्य दिव्य. श्यामजी भोईर, मल्हारी भोईर, भाऊसेठ दळवी, प्रथमेश ठाकूर, दीपवीर बिराडे. वरच्या आमच्या एरियामध्ये सुद्धा चिमुकले खेळतायत, बागडतायत. हॅट्रिकसाठी बघा भाऊसेठ दळवी साहेबांकडून 1001 रुपया. वा, त्यांचं नाव घेतलं आणि लगेच त्यांनी ATM वाढवलं. ओ नाही, खराब चेंडूचा इथे फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्टान्स व्यवस्थित नाहीये, फतलाल ते अजिबात दिसत नाही बॅट्समनचं. तुमचं फुटवर्किंग फार महत्त्वाचं असतं. तुम्ही चेंडूला वाचणं महत्त्वाचं असतं. त्यानुसार तुम्ही शफलिंग होणं, शॉर्ट सिलेक्शन करणं
हे फार महत्त्वाचं असतं. तुमचं टायमिंग साधता आलं पाहिजे तुम्हाला. तसं इथे होताना दिसत नाहीये. बघा आडवे झाले. हा मिस टायमिंग तरी सुद्धा सेफ शॉट आहे. लेगशिपच्या डोक्यावरून जातोय वेगाने, तिथे जातोय लॉंग स्टॉप आणि 5 लेगच्या मध्ये. चांगला इथे सुंदर चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. ब विरुद्ध साई समृद्धी मानिवली. आपण आला असं टॉस बॉक्स मध्ये या. कॅप्टन टॉस करण्यासाठी या. आणि मॅनेजमेंट कमिटी जी पेनल्टी देईल ती तुम्हाला कबूल करावी लागेल, हे सुद्धा महत्वाचं आहे. धावसंख्या 32 वर डेड बॉलचा इशारा. 2 चेंडू पडले. जगदीश षटक हाताळतोय फ्रॉम आंबेले. ओनसे आंबेलेचा हा गोलंदाज राहू केलाय. मस्त टक साऊंड आला बॅट मधून. टायमिंग सुसाट आहे, जबरदस्त आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे ट्रॅव्हल झालं. हे टायमिंग असं क्लासिकल वाटतं आपल्याला. जेव्हा चेंडू ड्राईव्ह होतो, ट्रॅव्हल होतं, असं ते पाहण्याजोगं असतं. जमिनीच्या लगत जात असताना तिथे तिसऱ्या पंचाची मागणी केली रनआउटसाठी आणि चेक केलं जाईल. तिथे JP सर आहेतच की 2 धाव पूर्ण झालेत की नाही हे चेक केलं जाईल. पहिला डॉट, त्यानंतर चौकार पाहिला आपण आणि आता या ठिकाणी वेगाने धाव काढण्याचा प्रयत्न केला होता. कंट्रोल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. दुसरा सामना न्यू यंगस्टार कोराळे विरुद्ध साई समृद्धी मानुली. तिसरा सामना असेल शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध संकल्प प्रतिष्ठान खाटेकर. आपण आला असाल तर आम्हाला रिपोर्टिंग करा. इट्स आउट. OUT. फलंदाज बाद. 1 धाव कंप्लीट फक्त. बघा रिप्ले पाहू शकता. बॅट ग्राउंडेड झाले होण्याच्या आधीच तिथे एसटीना चेंडूने धडक दिली आहे. मस्त तिथे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये विकेटचं पतन केलं. बेल्स ब्लिंक झाल्या तिथे. हा ड्राईव्ह बघा. जमिनीला घासत पुसत जात असताना एक डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हरिंग केलं. त्याने फेकी केली विकेट किपरच्या दिशेने. विकेट किपरने अगदी डाव्या हाताने MSD स्टाईलने कुठलाही सेकंद न दवडता तिथे हा आऊट करण्याचा पराक्रम केलाय. आणि त्या दरम्यान एक चांगला फायदा झालाय. विकेट सुद्धा प्राप्त झाली. 1 धाव सुद्धा कमी झाली आहे. धावसंख्या 33 असताना हा चौथा गडी बाद. 4.3 षटक झालेत. अजून 3 चेंडू पर्याप्त त्या इनिंग मधले. जगदीश षटक हातावते. नवीन बॅट्समन येतोय संदीप स्ट्राईकला. पप्पू नॉन स्ट्राईक इनला. संदीप सुद्धा आल्या आल्या चेंडूला न वाजता पायांचं अंतर वाढवतोय. फ्रंट फुटला आला होता पण तो ड्राईव्ह करता येत नाहीये. बघा त्यांचं ऍक्शन एक्सपिरियन्स आहेत. जुने जाणते क्रिकेटर आहेत. हा बघा त्यांचा स्टान्स. परंतु तिथे हा ड्राईव्ह न करता तुम्ही चॉप जरी केला असता तरी सुद्धा तिथे बघा चकसाठी सिग्नल आलाय. शेखर सर सांगतात आम्हाला की गोलंदाजांवर ते आक्षेप आलाय. जय दादा चेक करा चेंडू. चेंडू चक आहे का बघा. आक्षेप घेतला गेलाय. बॅट्समनचा तो रिफर आहे. न्यू यंगस्टर कोरावळे ब संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. साई समृद्धी मानिवली संघनायक आपण उपस्थित नसाल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात ठेवा. फायनल कॉल आहे साई समृद्धी मानिवली संघाला. जर याचा कदाचित तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहिला नाही तर पॅनल्टी ही 2 धावांची असेल. ऑलरेडी पहिल्या मॅचमध्ये मनोज सर आपण जनुमान लढईला पॅनल्टी दिलेली आहे. हॅलो मॉनिटर फक्त फुल कर. मनोज सर पहिल्याच मॅचमध्ये 3 धावांची पॅनल्टी घेऊन लढई संघ मैदानामध्ये उतरलाय. पॅनल्टी असल्यावरती किती दबाव असतो एखाद्या संघावरती आणि तो खरं तर तो दबाव पूर्णपणे दिसून आला मैदानामध्ये. कारण पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय खेळ हवा तसा होत नाहीये. नक्कीच प्रथमेश सर, कारण पहिल्या दिवसापासून पाहतोय आपण की पेनल्टीला जे सामोरे गेले त्यांचं फार मोठं नुकसान झालंय. नो बॉल. आक्षेपार्ह बॉलिंग आहे ती. चेंडू सुद्धा डिलिव्हर करताना आक्षेप जो घेतला गेला तो अगदी योग्य आहे. चक झालाय चेंडू आणि बॉलर तिथे आता बदलला जाणार. बॉलर बॅन असेल. गोलंदाज तिथे आक्षेपार्ह बॉलिंग करतोय आणि अशा गोष्टी चालणार नाही. याच्यापुढे आपण लक्ष द्या, दक्ष राहा.
आदर्श चषक आहे, त्यामध्ये तुम्हाला आदर्श बॉलिंग करावे लागेल, आदर्श क्रिकेट खेळावं लागणार आहे. त्याची आपण काळजी घ्या कृपया प्लीज. चला पटापट नवीन गोलंदाज तुम्ही सिलेक्ट करा. अजून 3 चेंडू पडणं बाकी आहे. धावसंख्या 34 झाली आहे, 4 गडी बाद. फायटिंग स्कोअर निर्माण करण्यासाठी तुम्हाला अजून निदान 40-45 धावा जरी झाल्या, अजून एक 5 ते 10 धावा तरी सुद्धा इथे चांगली मॅच रंगू शकते. तो प्रयत्न होईल का बघायचा आहे, कारण संदीप आणि पप्पू आता मैदानामध्ये आहेत. बॉलर सुद्धा आता चेंज होणार. कधी कधी असं असतं की कधी कधी जेव्हा अल्टरनेटिव्ह गोलंदाज निवडतो तो सुद्धा चांगली कामगिरी करून जात असतो. ह्या गोष्टी सुद्धा क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आपल्याला अनेक वेळेला. तर अक्षय षटक कंप्लीट करणार आहे. अक्षयचा हा 4था चेंडू 5व्या षटकातील. हो, बॅटची कड आणि चेंडू जातोय कडे लेग स्लिपला बीट करून लॉंग स्टॉप रिझन कडे अगदी पाठीमागे जात असताना धावसंख्या पुढे जाते 4 ने. 38 वरती चौकार. कट लागली तिथे, चायनीज कट घेऊन चेंडू अगदी फरार झाला. 4 धावांसाठी धावसंख्या 38 आहे. हा कडक शॉट आहे, पण तो झेल टिपला नाही जात. झेल सोडलाय तिथे. ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि काउकोरच्या मध्ये लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह होता. हा फॉली घेऊन मस्त कडक शॉट होता, पण तो तिथे झेल अगदी सहज सोपा असताना झेल सोडला. आणि आता बघा तिथे रनआउटचा पवित्रा झालाय आणि तिथे बॅट्समन बाद होत असताना तिथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला. असफल ठरत असताना बॅट्समन बाद, फलंदाज क्रमांक 5वा बाद होतोय. धावसंख्या 40 नडई संघाची. अरे बाप रे, असं होऊ शकतं. मग काय मजाच येईल पुढच्या अजून 7 रजनी. पुढे आले, बॅट पावलांचा वापर केला, चेंडूला करतोय, विकेट ड्राईव्ह केला तिथे वेगाने. लॉंग लेगचा फिल्डर येतोय, फेकी करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट. तिथे चेंडू निसटला आणि अंडर फेकी, पण तो तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या या चेंडूवरतीने. अशा प्रकारे सर्व षटकं समाप्त झाली. ती 5 धावसंख्या आहे ती 42 आणि 43 धावांचं लक्ष सेट केलंय नडे संघाने जिंकण्यासाठी आंबेले संघापुढे. 43 टू विन दिस मॅच. 43 धावांचं लक्ष 30 चेंडूंमध्ये पूर्ण करावं लागेल आंबेले संघाला. बघा हा शेवटचा हा रोमांच, क्लायमॅक्स, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट. अशा वेळेला जोखीम घेतलं जातं. आदर्श चषकामध्ये पाहतो ह्या पहिली रजनीचा, तिसऱ्या रजनीचा पहिला सामना प्रेक्षक हो. आणि ते पहिली इनिंग समाप्त झाली. धावसंख्या आहे ती 42 आणि स्क्रीनवरती पाहू शकता आपण 30 चेंडूंमध्ये 43चं टार्गेट टीम आंबेले संघापुढे. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये मी निमंत्रित करतोय वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर ऑफ द मुरबाड हिस्ट्री, मिस्टर शिक्षक जे पेशाने आहेत आणि आता क्रिकेटमध्ये सुद्धा ते शिक्षक म्हणून गणले जातात. त्यांच्याकडून अनेक वेळा आम्ही धडे घेतो. असे आमचे सन्माननीय, प्रार्थनीय, पूजनीय, गुरुतुल्य समालोचक सुनील शेळके सर. टीम साई समृद्धी मानिवली लक्षात ठेवा. पेनल्टी तुम्हाला लागली जाईल. वेळ ऑलरेडी भरपूर झालेला आहे. टॉससाठी अजूनही उपस्थित तुम्ही राहिले नाही आहात. न्यू यंगस्टर कोरावळे ब संघ इथे उपस्थित आहे. साई समृद्धी मानिवलीला आम्ही विनंती करीत आहोत की आपण लवकरात लवकर तयार व्हा. अजूनही तुम्ही उपस्थित राहिला नाही आहात. ऑलरेडी 6चा टायमिंग होता. 7:20 झालेले आहे. 1 तास 20 मिनिटं आपण ऑलरेडी डिले आहोत. त्यामध्ये देखील जर तुम्ही डिले कराल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात ठेवा. टी शर्ट्स अवेलेबल नाही आहेत का? टी शर्ट्स कलेक्ट करून घ्या. यदा कदाचित पहिला बॉल पडला तर पेनल्टी लागेल. लक्षात ठेवा. पहिला बॉल पडण्यापूर्वी टॉस होणं हे अनिवार्य आहे. आदर्श चषक धानिवलीचा तुम्ही आनंद घेत आहात.
टेनक्रिक लाईव्ह सोबत बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत. त्यांचं स्वागत आम्ही करतोय. ऑलरेडी 2 रनची पेनल्टी आहे टीम साई समृद्धी मानिवलीला, कारण कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करीत आहोत आणि इनिंग ब्रेकमध्ये आत्ता खरं तर ते टी शर्ट्स घेण्यासाठी आले आहेत, त्यामुळे डिले झालेला आहे. दॅट्स वाय ही पेनल्टी असेल. ही मानाची स्पर्धा, अभिमानाची, गौरवाची स्पर्धा आहे, शिस्तप्रिय स्पर्धा आहे आणि शिस्तही प्रत्येकाला पाळणं अनिवार्य असेल. चेक वन. तर चला आपण करूया टॉस. न्यू यंगस्टर कोरावळे ब आणि त्यांच्या विरोधामध्ये साई समृद्धी मानिवली संघाला आपण पाहणार आहोत. चेक. सामना सुरू राहील एका बाजूला. ऑनलाईन प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. टॉसला थोडा डिले झालाय. टॉस आपण करतोय. कॉल न्यू यंगस्टर कोरावळे बी टीमचे कॅप्टन कॉल करतात. टेल्स कॉल अँड आय थिंक हेट्स इट इज छापा आलेला. थँक्यू मान्यवरांचा आभार. पण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय. वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. फक्त निर्णय कळवा. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. दॅट्स अ न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम साई समृद्धी मानिवली अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅटिंगसाठी कोरावळे बरं इन्व्हाइट केलंय. अतिरिक्तचा वेळ न दवडता जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. इट्स सो वट यू कॉमेंट्री बॉक्स. ऐकूया एव्हरग्रीन कॉमेंटेटर ऑफ मुरबाड अर्थातच सुनीलजी शेळके सरांचा सुमधुर आवाज. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. गणरायाचं वंदन करून आदर्श चषक धानिवली 2025 च्या या तिसऱ्या रजनीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना यवना सुरू झालेला आहे. थोडं उशिराने रिपोर्टिंग काही संघांचं खरं तर आपल्याला मिळालं, त्याचमुळे नाणेफेक नियोजित वेळेमध्ये पूर्ण झाली नाही. थोडा अवधी त्यासाठी अतिरिक्त घेतला गेला आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने सामना सुद्धा आपण सुरू ठेवलेले. 43 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच ओम साई आंबेळेला. मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर हे जे युनिट आहे ओम साई आंबेळेचं, ते अत्यंत दर्जेदार युनिट आहे. 43 धावा बनवायचे आहेत. यंगस्टर्स खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आहे आणि यंगस्टर्स तुमच्यामध्ये अधिक असले की तुमचा उत्साह जास्तीचा असतो, तुमच्याकडे जोश असतो आणि तुमच्याकडे एनर्जी सुद्धा असते. ती योग्य रीतीने वापरण्याचं आव्हान असतं आणि ते आव्हान इथे संघ कर्णधारांनी योग्य रीतीने पेललेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण पहिला डाव संपलाय, त्याने फक्त 42च प्रतिस्पर्धी संघाला बनवून दिलेले आहेत. गोलंदाजी चांगली झाली आहे. फलंदाजीचं बघूया आता आपण कशा पद्धतीने फलंदाजी होईल. उजव्या स्टेजच्या फार बाहेर निघून जाणारा चेंडू पंचशेखर हिरगुडे सरांच्या वतीने वाईडचा इशारा इथे मिळत आहे. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न इथे खरं तर फलंदाजांनी केलेला आपण बघितला. आणखी एक वाईड चेंडू आणि गोलंदाजी करणारा संघ मला असं वाटतं इथे मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान देत आहे की नाही हे पाहायचंय. चर्चा तर सुरू आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. ड्राईव्ह करायची होती, अवे फ्रॉम दी बॉडी खेळायचा होता. आणखी एक वाईड चेंडू. इथे मात्र आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. पाहिजे तिसरे पंच काय निर्णय इथे आपल्यापर्यंत पोहोचवतील. शेखर सर, विनंती पुन्हा एकदा आपण निश्चितच हा रिव्ह्यू वाईड साठी आहे ना.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानेच खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली आहे. या स्पर्धेचा विचार जर आपण केला तर रिव्ह्यूच्या बाबतीत जर निश्चितच तुम्हाला सांगायचं झालं तर मला असं वाटतं LBW आणि क्वाड बँड या दोन गोष्टींसाठी तुम्हाला तिसऱ्या पंचाची मागणी करता येणार नाही. इतर सगळ्या कारणांसाठी तुम्ही तिसरे पंच तिकडे नियुक्त करू शकता किंवा तशी सूचना मैदानी पंचांसाठी करू शकता. या स्पर्धेमध्ये JP पॅनल कार्यरत असलेला आपण सगळेजण बघत आहोत. JP पॅनलचे हेड जय पवार सर आज स्वतः दस्तूर खुद्द उपस्थित आहेत. हा चेंडू वाईड होता. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पूल केलेला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. एक क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बॅकअप अवेलेबल होतं. डीप स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग पर्यंत चेंडूने खरं तर तिकडे क्षेत्ररक्षकाने अंतर कापलं. चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असलेल्या आपण बघू शकू. चांगली सुरुवात मिळते फलंदाजी करणारा संघाला अर्थात ओम साई आंबेळेला. ओम साई आंबेळेचा विचार केला तर गोलंदाजीसाठी जाणला जाणारा हा संघ आहे. कारण गोलंदाजांचा त्यांच्याकडे फार मोठा तोफखाना आहे. आणि दुसरी गोष्ट फलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाजीमध्ये जयेश पवार त्याचबरोबर अक्षय सारखे चांगले कसलेले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. आणखी एकदा खेचून मारलं. एक टप्पा घेतला. चेंडू सीमापार चौकार. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. 6 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा ते कव्हर करत आहेत. अत्यंत दर्जेदार प्रक्षेपण त्यांचं आपण बघत आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रीमेडिटेड फटका खेळायचा होता. अगोदरच ठरलं होतं. पूर्वानुमान लावत असताना ठरवून खेळलेला फटका. चेंडू फैचा कोणताही संपर्क फलंदाजाला तिकडे करता आला नव्हता. या षटकातील पप्पूने आतापर्यंत फेकलेला 5वा वाईड आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 9 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेले आहेत. याचं हे षटक कधी संपुष्टात येईल. ग्लान्स केलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या जवळून. अत्यंत चांगली प्लेसमेंट परंतु बॅकअप आहे. डीप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक त्यासाठीच प्लेस केलेले आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेनचे चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने जास्तीत जास्त वापरण्याचा निर्णय केलेला आहे. काही चेंडू उजवेष्टीच्या बाहेर ठेवण्याचा फुलल यांचा त्याने प्रयत्न केला होता परंतु तिथे नियंत्रण त्याला दिशेवरचं दाखवता आलं नव्हतं. त्याचमुळे ही जी आव्हानं आहेत ती योग्य रीतीने पेलण्यामध्ये कुठेतरी असमर्थ ठरतोय गोलंदाज पप्पू. 20 पर्यंत आतापर्यंत डाव पोहोचलेले आहे. मला असं वाटतं षटक समाप्तीनंतर 3 धावांची पेनल्टी सुद्धा इकडे ऍड केली जाणार आहे. दुष्काळात 13वा महिना या पद्धतीची म्हण आपल्याला माहित आहे. आता 13व्याच्याही पुढे चाललेला आहे डाव दीपक. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आहे. 20 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत पप्पूने. फ्रंटलाईन गोलंदाजावर तुटून पडलेले आहेत फलंदाज. समोरच्या दिशेने मैदान क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह ऑल द वे फॉर 6 मॅक्सिमम. मिनिटांनी हा दुसरा डाव इथे सुरू झालेला आपण सगळेजण बघत आहोत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने 26 धावा खर्च केल्या. 3 धावांची पेनल्टी संघाला मिळालेली आहे. बघा वेळेचं महत्व अत्यंत मोठं आहे. इतकी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला मिळत असते त्यावेळेस तुम्ही आयोजकांना वेळेचं सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सहकार्य देता आलं नव्हतं यावेळेस जी टीम गोलंदाजी करत आहे अर्थात नडई संघाला. आणि त्याचमुळे त्या ज्या 3 धावा आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. खरं तर सामन्याचा आपण विचार केला तर सामना तसाही आपण बघतो ओमसाई आंबेच्या बाजूने झुकलेला जरूर आहे. परंतु तरी सुद्धा पेनल्टी स्वीकारत असताना तुमची जी मानसिकता बदलते त्या मानसिकतेमुळे तुमच्या खेळाचा स्तर निश्चितच खालावत असतो आणि त्याचे शिकार बनलेले आहेत. अगोदरच्या डावामध्ये आपण बघितले की फलंदाजी करत असताना नडईचे स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाज JPचा अर्थात जयेशचा तिकडे फसलेला आपण पाहिला. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॅकअप अवेलेबल होतं. जितकी शरीरामध्ये ताकद होती त्राण होतं ते सगळं वापरत असताना आता हा जो राग आहे तो त्या स्टँडवर काढण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केला होता. बघा अगोदर स्वतःची पोझिशन बदलली. बॅटची ग्रिप चेंज केली होती बॅटरने. स्विच आणि रिव्हर्सचे फटके पाहण्यासाठी जवळजवळ सारखेच वाटतात परंतु त्यामध्ये टेक्निकली डिफरन्स आहे. फलंदाज अगोदरच मन बनवून खेळण्याचा प्रयत्न तिकडे करत होते. गोलंदाज संदीप अनुभवी गोलंदाज आहेत. गेले अनेक वर्षापासून नडई संघाचं नेतृत्व त्यांनी केलेले आहे. तुमचा अनुभव हा प्रोफाईलला
स्टिक करण्यापुरता किंवा प्रोफाईलवर पोस्ट करण्यापुरता मर्यादित नसावा. त्या अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये दिसला पाहिजे तुमच्या कॅरेक्टरमधून, आणि तेच आव्हान इथे स्वीकारावं लागेल गोलंदाजाला. आखूड टप्प्याचा चेंडू योग्यरीतीने अनुभव वापरता येत नाही. कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा फटका, एक टप्पा घेतला, चौकार. स्क्वेअर कट आणि स्लॅश असे हे जे दोन फटके आहेत की ज्यांच्यामध्ये सुद्धा टेक्निकली थोडं मार्जिन आहे, म्हणजे थोडा फरक आहे, डिफरन्स. इथे पायांमध्ये चेंडू ठेवला होता, त्याचा खरपूस समाचार घेतला. स्लॉटमध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे षटकार. बघा, प्रतिस्पर्धी संघाने बनवलेल्या धावा तर आता या संघाने बनवलेल्या आहेत ओमसाई आंबेळेने. पेनल्टी वाईज ज्या 3 धावा बाकी होत्या त्या बनवणं शेष आहे. फार लवकर हा सामना इथे संपुष्टात येईल अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस इथे हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. पंच स्थिर आहेत. आजच्या रजनीमध्ये आपल्याला जेपी पॅनलचे हेड स्वतः दस्तूर खुद्द अजय पवार सर आणि त्याचबरोबर शेखर हिरगुडे सर आणि वन ऑफ दी फेमस अंपायर महेंद्र भवर सर आज आपण बघतो. आणखी एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे इन स्टाईल हा सामना इथे संपवलेला आहे. अत्यंत आक्रमक शैलीने फलंदाज जयेश पवार खेळले आणि विजयाला त्याने गवसणी घातली. दुसऱ्या षटकामध्ये हा विजय इथे प्राप्त केलेला आहे की जो विजय आहे दिमागदार फलंदाजी करणाऱ्या संघाचा, अर्थात ओमसाई आंबेळेचा. जिंकलेल्या संघाचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूया. मला जाण्यासाठी जी वॉक लाईन आहे त्यातूनच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे. या सूचनेकडे लक्ष असू द्या. दिमागदार पद्धतीने भव्य आणि दिव्य विजय. साई समृद्धी मानिवली, बघा नाणेफेक झालेली आहे. हा सामना सुद्धा इथे संपलेला आहे. साई समृद्धी मानिवली संघ लवकरात लवकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल.